नमस्कार, मी पल्लवी. माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉग्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. लक्ष्मीसाठी आणलेले लक्ष्मीच्या पप्पांनी स्वेटर. तर हे स्वेटर त्यांनी मनानं आणलं नाही, मी सांगितलं होतं म्हणून आणलं. पण मला हे स्वेटर आवडलं नाही. का आवडलं नाही हे तुम्हीच बघितल्यानंतर सांगा. मी काही सांगत नाही, त्याच्याबद्दल मी काही कमेंट करत नाही. चला, पण मला स्वेटर पाहिजे होतं. माझी इच्छा पूर्ण झाली. कशी तर चला सांगते थोड्या वेळाने. व्हिडिओ बघत राहा नक्की शेवटपर्यंत. त्यानंतर मला सॉक्स सांगितले होते, सॉक्स सुद्धा आणले होते यांनी. आणि कृष्णाला सुद्धा शाळेचे सॉक्स नव्हते, फाटले होते त्याच्यासाठी सुद्धा सॉक्स घेऊन आले. तर माझ्याकडे हे जुने सॉक्स होते, पण एकच होते. धुईला टाकल्यानंतर एकच सॉक्स असल्यावर अडचण येते, म्हणून एक शिल्लकचं ठेवावं लागतं. म्हणून मी सांगितले होते चला सॉक्स आवडले, पण पिल्लूचं जे स्वेटर आहे ते बिलकुल आवडलं नाही. तर चला, मला जे पाहिजे होतं ते नंतर मला मिळालं. म्हणजे स्वेटर पाहिजे होतं, तर मला माझ्या मैत्रिणीने कॉलनीतल्या पिल्लूसाठी स्वेटर घेऊन आलती. ते खूप आवडलं. आता ते का आवडलं असेल तुम्हाला सांगते. कारण ते चांगल्या उन्नीचं सुद्धा होतं, विणकाम छान होतं, पातळ सुद्धा होतं. हे याचं जे विणकाम आहे ते जाड आहे, त्यामुळं मला आवडलं नाही. आणि एरवीही ते दिसायला पण कसं दिसतं ते तुम्हीच सांगा. आता तुम्ही तर बघितलं आहे. चला मग, सकाळी सकाळी स्वयंपाक झाला होता, किचन आवरून घेतलं होतं. तुम्ही येता वेळेस पाहिलंच असेल की किचन व्यवस्थित करून ठेवलं होतं, पण राहिला होता हॉल. आता जोपर्यंत कृष्णा शाळेत जात नाही तोपर्यंत हॉल आवरतात नाही, कारण तो जशाचा तसं करून ठेवतो. म्हणून काय केलं मी, किचन स्वयंपाक झालं होतं, हॉल आवरायला घेतला. आंघोळ राहिली होती लक्ष्मीची सुद्धा आणि माझी सुद्धा. तर मग मी आंघोळीच्या अगोदर असं फटकाफटकी झटकाझटकी करत असते. आणि हॉल आवरून झाडून काढायचं होतं मला. हॉल, बेडरूम सगळीकडे जिकडे तिकडे लहान मुलं असले घरात की गर्दा पडलेला असतो कपड्यांचा, तुम्हाला तर माहिती आहे. आणि अचानक कोणी आलं की मग तर पाहायचंच काम नाही. असा गर्दा पाहिला की जास्त टेन्शन येतं मला. तर मग मी हॉल आवरला. त्यानंतर मग झाडझूड राहिली होती, म्हणून माझं पहिल्यापासूनचं जे लग्नाच्या अगोदरपासूनचं काम आहे ते म्हणजे उठल्या उठल्या केस विचारणे. पण आज उठल्या उठल्या विचारले नाही. आता म्हटलं झाडून काढायच्या अगोदर विचारायचे. नाहीतर पूर्वी कसं होतं, लक्ष्मी होण्याच्या अगोदर केस विचारायचे, किंवा लग्नाच्या अगोदर पण, आणि नंतर झाडून काढायचं. हे माझं पहिलं काम असतं. कारण दिवसभर इतर कुठेही केस पडलेले दिसले नाही पाहिजे, असं माझं असतं. मग मी केस तसेच लटकून दिले, कारण मला केस धुवायचे होते, आंघोळ राहिली होती. मग मी बेडरूम आवरायला घेतली. आणि बेडरूम आवरून झाल्यानंतर मी स्वच्छ असं झाडझूड केलं आणि पिल्लूला आंघोळ घातली. नंतर मी आंघोळ केली. पिल्लूची छान झोपसुद्धा झाली होती, बराच वेळ झोपली आणि कामं सगळी झालेली होती. मला दररोजचं काम आवरायला 1-2 वाजतात, कारण सगळं साफसफाई असं एकटीलाच करायचं म्हटलं की वेळ लागतोच ना. मग चला, बेडरूम आवरून झाली. तर कुणाकुणाचं असं रुटीन असतं नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझे छोटेसे व्लॉग्स तुम्हाला बघायला आवडतात की नाही ते सुद्धा सांगा. जर बोर होत असेल, तुम्हाला आवडत नसेल तर बघत जाऊ नका. मी कुणाला फोर्स करत नाही, ज्यांना आवडतात त्यांनीच बघा. चला मग, लक्ष्मीची झोप झाली, तिला कपडे घातले आणि छान खेळत होती. तर मी तिला अजून एकदा सुद्धा पावडर गंध वगैरे केलं नाही, म्हणजे तिला कुठलाच मेकअप केला नाही. कारण मी असं ठरवलंय की जोपर्यंत ती छान मोठी होत नाही 6 महिन्याची, तोपर्यंत तिला गंध पावडर करायचं नाही. तसंही डॉक्टर सजेशन देतात की सध्याच बाळाला पावडर वगैरे लावू नका. त्यानंतर मग दुपारची वेळ होती, तर माझी मैत्रीण आलती, तिने आणलं होतं हे स्वेटर. तर तुम्हीच सांगा कसं आहे, याचं विणकाम छान आहे की नाही. आणि कलर सुद्धा छान होता. आणि बाळाला हे स्वेटर बऱ्यापैकी छान दिसल, मला तरी असं वाटतं. त्यानंतर त्याच्यावरती टोपी, सॉक्स ते सुद्धा आलं होतं. तर मला हे स्वेटर आवडलं बरं का. आता म्हणाल तुम्ही की नवऱ्यानं आणलेलं आवडत नाही, हे कुठल्याही बायकांचं असंच असतं, हो की नाही. मग चला, आवडलं की नाही स्वेटर मैत्रिणीने आणलेलं, तुम्ही सुद्धा सांगा. आणि पिल्लू नंतर परत एकदा झोपली. तर बघा, तिला मच्छरदाणी टाकलं. मच्छर नाही जास्त, पण मी टाकलं. त्यानंतर केस धुतलेले होते, तेल सुद्धा लावायचं राहिलं होतं. भेटूया अशाच नवीन ब्लॉग सोबत. बाय बाय.